बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी नाशिकची आहे। नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये असलेलं वादग्रस्त धार्मिक स्थळ अखेर हटवण्याची कारवाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। 15 दिवसांची मुदत संपल्यानंतर स्थानिक महापालिकेने आज सकाळी या कारवाईला सुरुवात केली आहे। यावेळी मोठ्या प्रमाणावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। काल रात्री या परिसरामध्ये काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक सुद्धा केली होती। त्यामध्ये 15 पोलीस जखमी झाल्याचं वृत्त आहे। तर आज सकाळी तगड्या बंदोबस्तात हे धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात झाली आहे। सर या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडे। महेश, काय सध्या परिस्थिती आता नाशकात? लागवी खरं तर नाशिकच्या द्वारका परिसरातील काठेगल्ली येथील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याचं जे काम आहे ते महापालिकेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे। रात्री पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले असता वीज पुरवठा थोडा काही काळासाठी खंडित झालेला होता आणि त्याचा फायदा घेत खरं तर जमावाने दगडफेक केलेली होती। यामध्ये 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 20हून अधिक जे पोलीस कर्मचारी आहे ते जखमी झालेले होते आणि काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं होतं। यानंतर आज जर बघितलं तर सकाळी तणावपूर्ण जी शांतता आहे ती नाशिकच्या द्वारका परिसरातील काठेगल्ली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। अतिरिक्त पोलिसांची जी कुमक आहे ती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। दंगा नियंत्रण पथक असेल, सीआरपीएफच्या फोर असेल, एसआरपीएफ असेल, अशा विविध ज्या तुकड्या आहेत त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। तर महापालिकेच्या वतीने या ठिकाणी जी अनधिकृत धार्मिक स्थळावरची जी अतिक्रमणाची जी कारवाई आहे ते करण्यात येत आहे आणि साधारणतः 6:30 वाजता हे अनधिकृत धार्मिक स्थळ काढण्यासाठी खरं तर महापालिकेने कारवाई ही सुरू केलेली आहे। यामध्ये काही प्रकारचा मलबा आणि बांधकामाचं जे साहित्य आहे ते बाहेर देखील आलेलं आहे। खरं तर 22 फेब्रुवारीच्या दिवशी या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता। यामुळे महापालिकेने वादग्रस्त अनधिकृत धार्मिक स्थळावरचं अतिक्रमण फक्त काढलेलं होतं। यानंतर याबाबत कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि काही कागदपत्रे हे वादग्रस्त अनधिकृत धार्मिक स्थळाच्या ट्रस्टींना सादर करण्यासाठी सांगण्यात आलेले होते। मात्र त्यांच्याकडून कुठलेही कागदपत्र हे सादर करण्यात आले नाही आणि हे अनधिकृत असल्याचा दावा जो आहे तो कोर्टाने दिलेला होता। आणि यानंतर महापालिकेने त्या ठिकाणी 15 दिवसापूर्वी नोटीस दिलेली होती, स्वतःहून हे अतिक्रमण काढा अन्यथा महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल अशा आशयाची जी नोटीस होती ती बजावलेली होती। यानंतर जर बघितलं तर आता या नोटिशीची जी मुदत आहे ती संपुष्टात आल्यानंतर महापालिकेच्या वतीने जी आहे ती आता कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। रात्रीच्या वेळी जरी तणाव निर्माण झाला होता, मात्र आता जर बघितलं तर शहरामध्ये तणावपूर्ण जी शांतता आहे ती नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। लागवी निश्चित महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।